यानंतर राजकीय क्षेत्रात नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। वेळप्रसंगी उमेदवाराला दुसऱ्या पक्षाचं चिन्ह दिलं जाईल। एखाद्या ठिकाणी आमचे 2, काँग्रेसचा 1 उमेदवार तुतारीवरती लढणार, निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर काही ठिकाणी आमचे उमेदवारही पंजावर निवडणूक लढणार, मविया म्हणून आम्ही एकसंघपणे निवडणुकीला सामोरं जाणार, लंकेंचं वक्तव्य। कोल्हापुरातील मतदार यादीतील घोळ्यामुळे उमेदवार त्रस्त, प्रत्येक प्रभागामध्ये 250 ते 300 मयत नाव अजूनही असल्याचं समोर। तर अजूनही मतदार म्हणून हे सगळी नावं असल्यानं उमेदवार मात्र हैराण। मुंबईतील लालसिंह राजपुरोहित यांचा शिंदे सेनेचा राजीनामा। शिवसेना विभाग प्रमुख लालसिंह पुरोहित यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। तर लालसिंह पुरोहित यांच्या पत्नी भाग्यलक्ष्मी यांना वॉर्ड क्रमांक 31 मधून काँग्रेसची उमेदवारी। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 250 उमेदवारांचे अर्ज दाखल। 3 माजी महापौरांसह 24 माजी नगरसेवकांचा समावेश। तर 7 माजी नगरसेवकांच्या मुलांनीही उमेदवारी अर्ज भरला। जळगावमध्ये मनसेकडून 6 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मनसे नेते प्रकाश बाविस्कर यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी मिलिंद कांबळेंची नियुक्ती। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती जाहीर। तर राखी जाधव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद कांबळे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली। बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला मिरवणुकीमध्ये नोटा उधळणं भोवलं। नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांच्यावरती गुन्हा दाखल। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांना जामीन मंजूर। मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठानं जामीन मंजूर केला। सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मॉक पोल मतदान यंत्रासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू। महापालिका निवडणुकीसाठी 50,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत धडे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती। या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं अधिसूचना जाहीर केली। डीजीसीएच्या आदेशानंतर 130 विमानांची इंडिगोकडून कपात। कंपनीने देशातील 24 मार्गावरील विमान सेवेत कपात केली। इंडिगोने 94 मार्गावरती विमान सेवेत कपात केल्याचं समोर। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरांदरम्यान फक्त आवश्यक तेवढेच रक्त संकलन करण्याचे आदेश। गरजेपुरते रक्त संकलन करा, गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार। महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचा इशारा। नववर्षाच्या सुरुवातीला पहिले 5 दिवस किमान तापमानाचा पारा खाली घसरणार। राज्यभरातील किमान तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदवलं जाण्याचीही दाट शक्यता। सेना नौदल वायुसेनेची ताकद वाढणार। 79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये डीएसी बैठकीत खरेदी प्रस्तावांना मंजुरी। राज्यसेवेच्या जागांना कात्री। मोठ्या प्रमाणामध्ये पद रिक्त असतानाही 2026च्या नागरिक सेवा परीक्षेसाठी केवळ 87 जागांचीच जाहिरात। तर मागील वर्षी राज्यसेवेच्या 127 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती। राज्यातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू नाही। राज्य शासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा। तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक प्रवेश। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अध्यापन आणि हे संपूर्ण अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांचे 7 जानेवारीपासून विशेष असं प्रशिक्षण असणार। 6वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण असणार।